झाला ना आणि बाबाने टीचरांना एकदम भारी उचललं. ओवी त्यांना एकत्र आणायला काहीतरी प्लॅन करावा लागतो ना. मला तर काही सुचतच नाहीये. सुचेल सुचेल. बबलू काका घाबरलो ना आम्ही. काय चाललंय हा? कसला प्लॅन करताय? कुठली बँक लुटताय? काय नाही बबलू काका, ते आम्ही असंच काहीतरी बोलत होतो. असंच बोलत होतो. माझ्यापासून काही लपणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला सारंग दादाने सावली वणीला एकत्र आणायचंय ना. बबलू काका हे तुला कसं माहिती? अरे बापरे. अरे या बबलूची नजर आहे ना सशासारखी आहे आणि डोकं वाघासारखं आहे. हा. चला सांगा काय प्लॅन करायला सांगा. मी तुमच्या टीम मध्ये आहे. आमच्या टीम मध्ये? यस. मग काय ते भन्नाट आहे ते सुचवा ना आमच्या टीम मध्ये. तर डोकं लावा, डोकं लावा. काय ते सुचवा. एक काम करा, दोघांनी पण तोंड माझ्या कानाजवळ घेऊन या. बबलू काका काय बोलायचं असतं आता? चुकलो बघ. दोघांनी कान माझ्या तोंडाजवळ घेऊन या. सांगता काय वकील साहेब? हा खरं की काय? पाठवली नोटीस? क्या बात आहे वकील साहेब. चूक केली मी तुम्हाला टीसी समजायची नाही. गळ्यात जर हार असता ना तर तुमच्या हातात आणि अर्ध राज्य देऊन टाकलं असतं तुम्हाला. बक्षीस मिळणार. तुम्ही जी अपेक्षा केली ना त्याच्याहून डबल मिळणार. कळलं का? ठेवा आता. काय रे, काय एवढा मोठा तीर मारलाय तुझ्या वकिलाने की तू त्याला बक्षीस वगैरे द्यायचं म्हणतोय? इतक्या छान मूड मध्येस ना. मोनिका काय जबरदस्त काम केलं माहिती त्या वकिलाने. बॅकडेटेड नोटीस पाठवली जगन्नाथला. मी याला जगन्नाथ आता तो काही करू शकणार नाही. गुरुकुल बंद होणार मोनिका. गुरुकुल बंद होणार म्हणजे ओवीचा क्लास ना? ओवी गाणं शिकायला जाते ते ना? ए बाई 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 भलतं स्वतः ऐकत जाऊ नको. आणि ना आणि हे आपलं टॉप सिक्रेट आहे कळलं का? कोणाला सांगायचं नाही. ए बाई बोंब मारत फिरेल नाही तर वाट लागेल माझी. मग त्या बदल्यात मला काय मिळणार? अरे सिक्रेट ठेवायला पण लाच मागतेस तू. तुझ्यावर गेलीये. ए तुझ्यावर गेली. ठीक आहे माझ्यावर गेलीये पण समजविला प्लीज. ऐक बाबू, डॅडी तुला जर तू हे सिक्रेट नीट ठेवलंस ना तर खूप सारे गिफ्ट्स आणून देणार, खेळणी आणून देणार, चॉकलेट्स आणून देणार आणि विकेंडला फिरायला पण घेऊन जाणार. बाबा सिक्रेट ठेवायचं आहे ना. हा मॉल मध्ये शॉपिंगला पण घेऊन जाणार. ठेवणार ना सिक्रेट? कोणाला नाही ना सांगणार? पिंकी प्रॉमिस घे डॅडाकडून. पिंकी प्रॉमिस. पिंकी सॉरी हे पिंकी प्रॉमिस. हा जा जा बा बा पोय 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 पोय. हळू जा. हा मोनिका आज ना मला रूपम कॉस्मॅटिक्स साठी काहीतरी केल्यासारखं वाटतंय. भरभरून केल्यासारखं. झिजतोय मी त्याच्यासाठी असं वाटतंय. म्हणजे कणकण वाहतोय ना त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. मग देवा ए तुला काही वाटतंय का तू हे बोलताना? हे रूपम कॉस्मेटिक्स साठी नाहीये सुरू. तुझी जी जुनी खुन्नस आहे ना त्या जगन्नाथ सोबत म्हणून सुरू आहे तुझं सगळं. आहे माझी खुन्नस आणि ती पण जुनी आहे. म्हणतात ना शत्रुत्व मुरत गेलं ना ते अजून भयान होतं. तसं आहे. माझ्याच घरात येऊन माझी कॉलर पकडलेली. म्हणाला रस्त्यावर आणि तुला. त्याहून पहिले काय माहिती का? माझ्या विनाशाचं कारण सावली आणि तिचं मूल असणार आहे. घाबरत होतो मी खूप. आता काय झालंय? सावली पण राहिलेली नाही आणि तिचं मूल आहे. सो काही घडणार नाही. घडणार फक्त एकच आहे. हा लकडी पुलावरती येणार.
गुरुकुलला टाळा. वा रे राजकुमार वा. याच गोड भ्रमात आणि अंधारात राहतो. तुला अजून हे साधं सत्यही माहित नाहीये की तू ज्या सावलीला मुळासकट उपटून काढलंयस असं समजतोयस, ती सावली अजूनही जिवंत आहे. बरं इतकंच नाही तर ती आपल्या शहरात सुद्धा परत आली आहे. पण ठीक आहे, तुझा हा नोटीसचा आणि कोर्टाचा खेळ चालू दे. याचा परिणाम शेवटी काहीही झाला तरी यात फायदा फक्त आणि फक्त माझाच आहे. मी काहीही सांगितलं की तू लगेच विचार करायला लागते आणि नखं खायला लागते. काय चाललंय तुझं? पण एक बरं झालं, आईनी परमिशन दिली आहे. मोनिका, ही सीलची नोटीस बघितल्यानंतर जगन्नाथ माझ्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्या जर का अंगावर येणार. आणि त्यासाठी ना मला मसल पॉवर पाहिजे. खंड्या तिथे पाहिजे वा, खंड्या पाहिजे. फोन लागत नाहीये. तरी लाव, परत लाव, लावत राहा. त्याचा फोन ऑफ आहे ना तरी पण लावत राहा तू फोन. राजकुमार, मी तुला आधीच सांगितलंय, का त्या खंड्या वाचून तुझं अडतं मला खरंच नाही कळत. इतकी माणसं आहेत, दुसऱ्या माणसांना कामाला लाव ना तुझ्या. हो, कोणाला सांगू? सांग, तू सांग. नाही ना कळत, जरा शांत बस ना. हे सगळं काम सिक्रेसी मध्ये कोणालाही न कळता झालं पाहिजे. त्या कामासाठी मी फक्त खंड्यावर विश्वास ठेवू शकतो, बाकी कोणावर नाही. खंड्या मला पाहिजे.